नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपल्या प्रत्येक स्वामी भक्तासाठी, प्रत्येक दत्त भक्तासाठी आणि प्रत्येक नवीन स्वामी सेवेकरेसाठी येणारी गुरुपौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आहे. 2026 गुरुपौर्णिमा 29 जुलै रोजी येत आहे. आता गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. आता या गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून आपल्याला ह्या 21 दिवसामध्ये म्हणजेच 9 जुलै ते 29 जुलै या 21 दिवसांमध्ये 21 दिवसांच्या स्वामींच्या दत्तगुरूंच्या प्रभावी सेवा आपल्याला करायच्या आहे. जीवनात प्रत्येक व्यक्तीला अडचण येत असते. प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी आर्थिक, कौटुंबिक, आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे मानसिक अडचणी, ह्या अडचणींना सामना करावा लागतो. मग अशा वेळेस आपण श्रद्धा, प्रार्थना आणि सद्गुरूंचे नामस्मरण करून मनाला धैर्य व सकारात्मकता देतो. दत्त संप्रदायातील बरेच दत्तभक्त श्री गुरुचरित्राचं वाचन करतात, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतात, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करतात. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी सेवा बघणार आहोत. गुरुपौर्णिमेनिमित्त बरेच दत्तभक्त, स्वामी भक्त गुरुचरित्राचं पारायण करत असतात. आता जर का तुम्हाला ह्या गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तर अगदी 5 ते 10 मिनिटं लागणारी सेवा कोणती, आपण याच विषयाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय प्रभावी सेवा आहे. गुरुचरित्राचं पारायण करण्या इतकंच फळ आपल्याला या सेवेमुळे मिळणार आहे. बघा, आपल्याला आर्थिक अडचणी असतात, कौटुंबिक अडचणी असतात, कर्जाचा डोंगर असतो, पैसे टिकत नाही, आरोग्याच्या समस्या असतात, घरात खूप काही असं वाईट वातावरण तयार झालेलं असतं, नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते, घरातील होणारी कामं होत नाही, अशा बऱ्याच अडचणी घरामध्ये निर्माण होत असतात. आणि ह्या अडचणींसाठी आपल्याला जर का पुरेसा वेळ एखादी सेवा करण्यासाठी किंवा गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसेल तर आपण अगदी 5-5 मिनिटं लागणारी ही सेवा अवश्य करू शकतो. आता बघा, श्री गुरुचरित्रातील अध्याय 14 हा भक्ती, श्रद्धा आणि सद्गुरूंच्या कृपेचे महत्त्व सांगणारा अत्यंत प्रेरणादायी अध्याय मानला जातो. गुरुचरित्राचा मेरुमणी मानला जाणारा हा अध्याय म्हणजे 14वा अध्याय. आपल्याला ह्या 21 दिवसामध्ये गुरुचरित्राचा 14वा अध्याय पठण करायचा आहे आणि दुसरा म्हणजे गुरुचरित्रातील 18वा अध्याय पठण करायचा आहे. आता 14वा अध्याय पठण केल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात बघा. जर का आपल्याला गुरुचं पाठबळ कमी असेल, आपल्याला कामात अडचण येत असतील, पैशाच्या अडचणीत येत असतील, आपल्या घरात वाद, क्लेश, विवाद होत असतील, काही करून पैसा टिकत नसेल किंवा पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल, पाहिजे तसा नोकरीतून मोबदला मिळत नसेल, व्यवसायातून मोबदला मिळत नसेल, तर आपण अवश्य ह्या 21 दिवसात गुरुचरित्रातील 14वा अध्याय पठण करायचा आहे. आता हा अध्याय किंवा ह्या सेवा आपण संकल्प सोडून देखील करू शकतो आणि संकल्प न करता देखील करू शकतो. जर का तुम्ही ह्या सेवा संकल्प सोडून करणार असतील तर याचे काही नियम आहेत. नियम कोणते याविषयीची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. बघा, ह्या अध्यायाच्या पठणामुळे तुम्ही हा अध्याय नियमित देखील वाचन करू शकतात किंवा तुम्ही या अध्यायाचं पठण फक्त ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत देखील करू शकतात. आता गुरुपौर्णिमेपर्यंत जो हा काळ आहे, हा आधीचा जो काळ आहे, हा काळ म्हणजे अतिशय सकारात्मक काळ आहे. या काळात गुरुतत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. या काळात आपण जी पण काही सेवा करू, छोटी का होईना सेवा करू, याचं फळ आपल्याला 100% मिळत असतं. कुठलीही सेवा करताना ती आपल्याला मनापासून करायची आहे, पूर्ण श्रद्धा ठेवून आणि पूर्ण विश्वास ठेवून करायची आहे. ज्यावेळेस कुठलीही सेवा तुम्ही पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून करतात त्यावेळेस तुम्हाला त्या केलेल्या सेवेचं 100 नाही तर 101% फळ मिळत असतं. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आम्ही ही सेवा केली की आम्हाला लगेच याचं फळ पाहिजे. बघा, कुठल्याही सेवेचं फळ प्रत्येकाला लगेच मिळत नसतं. काहींना लगेच मिळतं, काहींना उशिरा मिळतं, परंतु याचं फळ आपल्याला मिळत असतं. आपण या सेवा केल्यामुळे
आपल्याला आपल्या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. आपल्याला स्वामी समर्थ महाराज या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखवतात, आपल्याला मार्गी खुले करतात. सेवा केली म्हणजे पैसा येतो असं नाही. सेवा केली म्हणजे घरात पैशाचा पाऊस पडतो का? तसं पण नाही. बघा, कष्ट प्रत्येकाला करायचे आहे, प्रत्येकाला मेहनत करायची आहे आणि आपण जी मेहनत करतो, जे कष्ट करतो, याला यश मिळावं, याचं फळ मिळावं, यासाठी आपल्याला गुरूंचं पाठबळ आवश्यक असतं. आणि हेच गुरूंचं पाठबळ मिळण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे. आणि याच्यासाठी गुरुचरित्रातील 14वा अध्याय अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, अध्याय 14वा वाचताना मन स्वच्छ पाहिजे, श्रद्धा आणि पूर्ण विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास आपण ही सेवा सकाळी, बघा आता ही सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. सेवा करण्यापूर्वी तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे, बसायला आसन घ्यायचं आहे, देवघरासमोर तुम्हाला धूप दीप प्रज्वलित करायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. जर का तुम्ही संकल्प सोडून सेवा करणार असाल तर पहिल्या दिवशी संकल्प सोडा. शक्य झाल्यास आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी स्वामींच्या दत्तांच्या मंदिरात जा, नारळ खडीसाखर ठेवा आणि स्वामींना विनंती करा, स्वामींना प्रार्थना करा आणि कुठली तुम्ही सेवा करत आहात, कुठल्या इच्छेसाठी करत आहात ते देखील तुम्हाला सांगायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. आता ही सेवा करताना आपल्याला दुपारी 12 ते 12:30 या वेळेत फक्त ही सेवा करायची नाही. मग तुम्ही ही सेवा सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत करू शकतात. गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला जे नियम असतात ते नियम ही सेवा करताना पाळायची नाही. फक्त काही नियम आहेत ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. आता दुसरा अध्याय म्हणजे गुरुचरित्रातील 18वा अध्याय. आता हा 18वा अध्याय का वाचायचा? बघा, या 18व्या अध्यायाच्या वाचनाने आपला भाग्योदय होतो. ज्यांचा भाग्योदय होत नसेल, ज्यांची प्रगती होत नसेल, ज्यांचा व्यवसाय वाढत नसेल, धंदा वाढत नसेल किंवा नोकरीत त्यांना यश मिळत नसेल, त्यांनी अवश्य ह्या सेवा करायच्या आहे. यामुळे आपल्याला आपल्या कामातील अडचणी दूर होतात. आपण कर्जबाजारी असेल तर कर्ज आपलं नील होण्यासाठी आपल्याला मार्गे मोकळे होतात. पैशाच्या समस्या सुटतात. पैसा घरात येऊ लागतो, तो स्थिर स्वरूपात, स्थायी स्वरूपात वास करू लागतो. त्याचप्रमाणे आपल्या भोवती कर्जाचं डोंगर असेल तर त्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला मार्ग मिळतात. त्याचप्रमाणे पैसा टिकत नसेल, पैशाच्या काही अडचणी असतील, त्यातून मार्ग मिळतो. म्हणजेच काय, थोडक्यात यामुळे आपला भाग्योदय होतो. त्यासाठी आपल्याला हे 2 अध्याय अत्यंत म्हणजे अत्यंत पवित्र असे अध्याय आहे, ते आवर्जून वाचायचे आहे. जो कोणी त्याच्या रोजच्या जीवनात, रोजच्या दैनंदिन जीवनात या अध्यायाचं पठण करतो, तुम्ही बघा त्याच्या आयुष्यात तुम्हाला अनेक 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 पटीने बदल झालेले दिसतील. आता सेवा केली म्हणजे लगेच फळ भेटणार असं पण नाही. आपण सेवा करायची, आपण पूर्ण विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून सेवा करायची आहे. जसे आपले कर्म असतील, जसे आपले प्रारब्ध असतील, जसे भोग असतील, ते भोग संपल्याशिवाय आपण केलेल्या कुठल्याही सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. जेवढी सेवा तुमची जास्तीत जास्त वाढेल तेवढे तुमचे भोग प्रारब्ध लवकर संपतील आणि तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला लवकर मिळणार आहे. आता दुसरं म्हणजे बघा, ही सेवा करताना 12 ते 12:30 या वेळेत फक्त आपल्याला ही सेवा करायची नाही. आता या सेवेसाठी तुम्हाला गुरुचरित्राचा ग्रंथ घ्यायची गरज नाही. तुम्हाला गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय हे दोन्हीही अशी छोटी पुस्तक असतात, 10 ते 15 रुपयात तुम्हाला मिळून जातील. ते तुम्हाला आणायचे आहे. हे अध्याय तुम्ही वाचताना घेऊ शकतात, वाचन झाल्यावर पुन्हा उचलून ठेवू शकतात. बघा, हे वाचन करताना आपल्याला आपण जसं गुरुचरित्राचं पारायण करताना कांदा लसूण वर्ज करतो, इतर गोष्टी काही नियम असतील, गादीवर झोपायचं नाही, जमिनीवर झोपायचं, तर हे नियम आपल्याला पाळण्याची गरज नाही. आपल्याला फक्त तुम्ही जर का रोजच्या दैनंदिन जीवनात हे अध्याय वाचत असतील, तुम्हाला कुठलेच नियम पाळायची गरज नाही. परंतु तुम्ही संकल्प सोडून तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त इच्छापूर्तीसाठी ही सेवा करत असाल तर तुम्हाला 21 दिवस ब्रह्मचर्य पाळायची गरज आहे. 21 दिवस तुम्हाला कडकडीत मांसाहार अजिबात करायचा नाही. तुम्हाला घरात देखील मांसाहार करायचा नाही. 21 दिवस तुम्हाला बाहेरचं अन्न म्हणजेच परान्न घ्यायचं नाही. हे कडकडीत नियम तुम्हाला पाळायचे आहे आणि दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला वाचायचं नाही. आता हे अध्याय तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी वाचू शकतात. जसं आपण गुरुचरित्र ग्रंथ 4 वाजेपर्यंत वाचतो तसं नाही, तुम्ही हे अध्याय संध्याकाळी देखील वाचू शकतात. बघा, अगदी साधे सोपे नियम आहेत. हे नियम पाळून आपण अवश्य ही सेवा करायची आहे. तुम्ही ही सेवा 21 दिवसांची करू शकतात, तुम्ही ही सेवा 11 दिवसांची करू शकतात किंवा तुम्ही
रोज तुमच्या दैनंदिन जीवनात हे अध्याय तुम्ही वाचू शकतात. आता रोज जर का हे अध्याय वाचत असाल तर ज्या दिवशी तुमच्याकडे नॉनव्हेज तुम्ही करणार आहात त्या दिवशी चुकूनही तुम्हाला हे अध्याय अजिबात वाचायचे नाही. किंवा मग तुम्ही प्रत्येक गुरुवारी हे अध्याय वाचू शकतात किंवा तुम्हाला जसं जमल त्या हिशोबाने हे अध्याय वाचू शकतात. अत्यंत प्रभावी असे हे अध्याय आहे आणि याची फलश्रुती अतिशय महत्त्वाची आहे. हे पुस्तक तुम्ही आणल्यानंतर या पुस्तकाच्या पहिल्या पानावर संपूर्ण माहिती दिलेली आहे. या पुस्तकाच्या पानावर तुम्ही हे अध्याय का वाचायचे, तुम्ही हे अध्याय वाचल्याने तुम्हाला कुठले फायदे मिळणार आहेत, संपूर्ण माहिती दिलेली आहे. ती माहिती तुम्ही वाचू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. ही माहिती इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा उपयोग होईल आणि त्याचं पुण्य तुम्हाला देखील मिळणार आहे. बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला होतील तेवढ्या आपण सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे. त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण कसं करायचं याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. ती व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.